भाजून घेतलेला आहे, कोणतेही तांदूळ चालेल त्याच्यामध्ये टाकायचे आहे. हे बघा पाणी टाकते कढईमध्ये आवश्यकतेनुसार. तुम्ही एकत्रच ठेवलं होतं. आता कढीपत्ता टाकूया, गरमच आहेत सोले आणखी, ते टाकूया, मिक्स करून घेऊया. आता हा भात जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. हे बघा, आता आपण याला छान मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व मसाला सगळ्या भाताला लागेल. हे बघा, खायला एकदम भारी आहे हा सोले भात. हे बघा, सर्व मिक्स करून घेते, एकजीव करायचा आहे त्याला, म्हणजे पूर्ण मसाला सर्व भाताला लागेल. हे बघा, आता आपण याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून